पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ल्याचा निषेध, निलंगा येथे पाकिस्तानचा पुतळा जाळून जाहीर निषेध। 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर पाक धार्जिणे अतिरेकी संघटनेने केलेला गोळीबार या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली आज निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पाकिस्तानचा पुतळा जाळून जाहीर निषेध करण्यात आलाय। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की पाकिस्तानमध्ये हिम्मत नाही, समोरासमोर येऊन युद्ध करून आपण जिंकूच शकत नाही। हा आत्मविश्वास पाकिस्तानला असल्यामुळे पाकिस्तान अतिरेकी संघटनेला हाताशी धरून भारतामध्ये वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने करत आहे। अतिरेकी संघटनेला हाताशी धरून दिनांक 22 रोजी पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकाला त्यांची नावे विचारून गोळीबार केला। गोळीबार करून ठार मारण्यात आले। यामध्ये शहीद झालेले 26 लोक निष्पाप जीव गेलेले आहेत। महाराष्ट्रातील 6 लोक मरण पावलेले आहेत। यांचा बदला निश्चित स्वरूपाने भारत सरकार भारतीय आर्मी घेतल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जवान जीवाची पराकाष्ठा करून भारत मातेचे संरक्षण करत आहेत, परंतु षंढ प्रवृत्तीचा पाकिस्तान वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून पाकिस्तान भारतासोबत अतिरेकी कार्यवाही करून भारताला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु पाकिस्तानचा हा मनसुबा भारताचे जवान हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी व्यक्त केलाय। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद आर्य, सुधीर पाटील, तालुका प्रमुख भगवान जाधव, धनराज बिरादार, शहर प्रमुख मुस्तफा भाई शेख, यशवंत ठाकरे, सो बघितलाताई पोरके, सौ अयोध्या वैद्य, प्रभात पाटील, माधव मोहिते, गणेश सरतापे, बबलू सरतापे, खंडू काकडे, सुधीर सरतापे, हनुमंत काळे, नवाज शेख, राहुल बिराजदार, रहमान आता, आदित्य पाटील, दादाराव धुमाळ, अंकुश मोरे, माधव नाईकवाडे, मंगेश पाटील, विक्रांत पाटील, राजेंद्र मोहिते, मारुती मैत्री, तुकाराम माने, पिराजी भास्कर, अंकुश मोरे, अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते। 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये पर्यटकावर पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनेने पर्यटकावर एक मोठा हल्ला केला। त्या पर्यटकाची जात विचारली गेली, त्या पर्यटकाचं नाव विचारलं गेलं आणि असं करून हिंदू असतील तेवढ्या पर्यटकाला मारण्याचं षड्यंत्र त्यांनी आखलं होतं। या हल्ल्यामध्ये 26-27 पर्यटक दगावले। महाराष्ट्रातील 6 लोक आहेत। पाकिस्तानचं हे कुकर्म अत्यंत निंदनीय आहे। म्हणून शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करीत आहोत। होय, पाकिस्तान कंगाल झालेला आहे, पाकिस्तान भूकहाल मरत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारतासोबत कुठेतरी काहीतरी अशाच काड्या करायच्या आणि भारत अशांत होईल का हा प्रयत्न करायचा। परंतु भारतातली जनता एवढी सक्षम आहे, भारतीय लोक एवढे सक्षम आहेत की पाकिस्तानच्या या षड्यंत्राला कधीही बळी पडणार नाही। निश्चित स्वरूपानं भारतीय सैनिकावर आमचा विश्वास आहे। भारतीय सैनिक या राष्ट्राची सेवा करत असताना नक्कीच पाकिस्तानचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। या देशाचे पंतप्रधान, या देशाचे गृहमंत्री सगळे भारतासोबत अत्यंत मजबूत पद्धतीने उभे आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ह्या गोष्टीचा बदला या अतिरेकाला कंठस्नान घातल्याशिवाय भारतीय सेना स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून या भ्याड हल्ल्याचा निषेध शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही करत आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.